नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आणि त्या संदर्भातला 30 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय सुद्धा आलेला होता आणि पैसे सुद्धा मंजूर करण्यात आलेले होते। मग मित्रांनो, परत शासनाने या ठिकाणी काल म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। या शासन निर्णयानुसार आधीच्या रकमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कारण की त्या ठिकाणी तेवढीच रक्कम या शासन निर्णयात दिलेली आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदर्भ योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते उघडण्यात आलेले होते। त्यात स्वतंत्र योजनाने या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तो डीबीटी प्रक्रियेमध्ये उशीर लागत असल्यामुळे आणि ही डीबीटी प्रक्रिया सोयीस्कर व्हावी म्हणून प्रत्येक जे काही योजना आहे, जसे सर्वसाधारण संजय गांधी सर्वसाधारण, संजय गांधी अनुसूचित जाती, तसेच श्रावणबाळ सर्वसाधारण आणि श्रावणबाळ अनुसूचित जाती असे त्यांचे वर्गनिहाय वेगवेगळे खाते उघडण्यात आलेले आहे। त्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे। का जमा करण्यात येणार आहे तर या ठिकाणी कारण सांगितलेले आहे बघा। ही जी लाभार्थी संख्या आहे ती प्रचंड असल्याने थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रक्रिया या योजनेसाठीचे जे काही प्रदाने आहे किंवा वितरित केलेल्या जी रक्कम आहे ते पुढील आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात यावीत असे शासनाने सांगितलेले आहे। मग हा बदल केल्यामुळे पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात यावी सांगितल्यामुळे हा परत जी आर आलेला आहे। कारण की या जी आरनुसार आता या जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे आणि त्यानुसार प्रत्येक त्या योजनेनुसार हे पैसे मिळणार आहे। कारण की मित्रांनो, दिव्यांग योजना, निराधार योजना, विधवा महिला योजना, वृद्ध योजना असे प्रत्येकाचे वेगवेगळे खाते आहेत, त्यानुसार आता हे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे समजा जर तुमच्या शेजारचे किंवा तुमच्या मित्रांना पैसे आले तुम्हाला आले नाही तर घाबरून जायची गरज नाही, कारण की हे स्टेप बाय स्टेप प्रत्येक अकाउंटमधून हे डीबीटीद्वारे पैसे देण्यात येणार आहे। तसेच मंत्रालयात चौकशी केली असता हे 2 ते 3 दिवसात हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। आणि जे थकीत अनुदान आहे त्याबाबत सुद्धा विचारणा केली असता त्यांनी सांगितलेले आहे की जे 2,500 रुपये दिव्यांग बांधवांचे सुरळीत सुरू झाले की नंतर थकीत अनुदानाबाबत ते विचार करणार आहे, माहिती मागवणार आहे आणि थकीत अनुदानसुद्धा मागील सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर अतिशय महत्त्वाची बातमी होती। तसेच मित्रांनो, हे पैसे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि आता आपण या ठिकाणी चेक केले असता आपण या ठिकाणी आता वेबसाईटवर माहिती चेक करूया। आपण या ठिकाणी बघू शकता sasmahaIT.org या ठिकाणी अजूनपर्यंत जे नोटिफिकेशन येतं की डीबीटी वितरण करण्याबाबतचं असं कुठलंही नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही आणि हे नोटिफिकेशन आज संध्याकाळपर्यंत येऊ शकतं आणि उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। कारण की खूप उशीर झालेला आहे। जे 5 तारखेला पैसे मिळायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत मिळालेले नाही। त्यामुळे शासन स्तरावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न चालू आहे। त्यामुळे लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। त्याबाबत काही महत्त्वाची अपडेट आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल। तरी मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट, खरी आणि पुराव्यानिशी माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। धन्यवाद।